राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. इंडिया सोडून आल्यानंतरची पहिली रात्र होती. बम उदासल्या वानाचा झालो होतो. गॅलरीत आलो, ब्रश गिश केला, काही मनच नाही लागे. पोट्टे म्हणते गमचा साथी रम राहते, पण आपला पहिला साथी राहते चहा. मला कधी सुचत नसलं तर पहिले चहा बनवतो, बाकी विचार चहा पिताना करतो. इलायची कुटाला खलबत्ता सापडला नाही तर लाकडाच्या चमच्यानं जमवलं. चहा सोबत आईनं बनवलेला चिवडा लय आवडते, तो घरून आणला होता. चहा सोबत तुमचं कोणतं फेवरेट कॉम्बिनेशन आहे ते कमेंट मध्ये सांगून द्या. आणि वांग्याच्या भाजीला अजूनही फॉलो नसन केलं तर लवकर फॉलो करून घ्या. आज सुट्टी होती म्हणून मस्त आरामात चहा घेतला. चहा झाल्यानंतर भूक पण लागली होती थोडीशी, म्हणून नाश्त्याला फोडणीच्या शेवळ्या बनवावं म्हटलं. ओय शिव्या नको देऊ रे. अरे भाई, फोडणीच्या शेवळ्या म्हटलं ना. कांदे ते एवढे जुने झालते का अंदरून झाडं निघत होते. शेवळ्या भाजून बाजूला काढल्या, मग कांद्याची फोडणी दिली मस्त. शेवळ्यात टाकाले आपल्याजवळ कांदा सोडून काहीच नव्हतं, ना शेंगदाणे ना काही. पाणी गरम करायला ठेवलं, फोडणीत टाकल्या शेवड्या, त्याच्यात टाकलं गरम पाणी. शेंगदाणे नव्हते म्हणून क्रंचीपणासाठी बुंदी टाकली, चिवडा टाकला. आता मी नाश्ता करतो आणि तुम्ही रील शेअर करा. उद्या परत भेटू नवीन व्लॉग सोबत. बाय.